देशातील बहुसंख्य हिंदू समाजाच्या श्रद्धास्थान असलेल्या मंदिरांच्या जागा सुरक्षित राहणं आवश्यक आहे. पण हिंदूंच्या पवित्र मंदिरांच्या जागा शासन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असून तो कदापिही सहन केला जाणार नाही. जबरदस्तीनं जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र लढा उभारला जाईल असा इशारा मंदिर महासंघाच्या वतीनं देण्यात आलाय. याबाबतचं निवेदन त्यांनी कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांना दिलं. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 हा हिंदू देवदेवतांच्या धार्मिक आणि मालमत्ता विषयक अधिकारांचं उल्लंघन करणारा असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. हा प्रस्तावित कायदा केवळ जमिनीचा प्रशासकीय प्रश्न नसून मंदिरांचं अस्तित्व, आर्थिक स्वायत्तता, परंपरा, श्रद्धा आणि राज्यघटनेतील अधिकारांशी संबंधित गंभीर विषय असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. प्रस्तावित मसुदा तात्काळ मागं घ्यावा, सूचना आणि हरकतींसाठी मुदतवाढ द्यावी, कठोर अँटी लँड ग्रॅबिंग कायदा लागू करावा, तसंच प्रतिबंधित स्वरूपाच्या जमिनी हस्तांतरणाची नोंद करावी अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. यावेळी मंदिर महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक गुरव, संभाजीराव भोकरे, अशोक पाटील, शिवानंद स्वामी, किरण कुलकर्णी, बाबासो भोपळे, वैभव वाडके, दिलीप पाटील, आनंदा जगताप, अशोक पाटील, एकनाथ पाटील, संतोष शिंदे, दीपक भोपळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.